बारामतीमधल्या महारोजगार मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर विविध विकास कामांचं लोकार्पण। नमो रोजगार मेळाव्यातून खरंच नोकऱ्या मिळणार की फक्त ट्रेनी म्हणून काम करण्याची संधी मिळणार? सुप्रिया सुळेंचा सवाल। 43,000 तरुणांना रोजगार मिळेल हा दावा तपासून पाहावा लागेल, सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। आर्टिफिशियल इंटेलिजन्स संदर्भात राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांबाबत समाधान, पवारांचं वक्तव्य। रोजगार निर्मितीबाबत सरकारच्या सर्व प्रयत्नांना साथ, शरद पवार यांचं वक्तव्य। नमो रोजगार महामेळाव्याच्या व्यासपीठावरून फडणवीसांचा अजित पवारांना टोला। पोलिसांच्या इमारतींचं काम तुमच्याकडेच देणार, पण गृहमंत्रीपद माझ्याकडेच, फडणवीसांची मिश्किल टिप्पणी। नव्या शैक्षणिक धोरणाची जून पासून अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांची मान्यता विद्यापीठ काढणार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा इशारा। बेस्ट बसच्या पास दरवाढीवर आदित्य ठाकरेंची टीका। तातडीनं पासची भाडेवाढ मागे घ्या, आदित्य ठाकरेंची मागणी। नागपूरमध्ये 442 किलो बनावट चीज आणि पनीर जप्त, अन्न औषध प्रशासनाची कारवाई, चीज अॅनालॉग नावाचा पदार्थ जप्त। पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेचं उद्घाटन 6 मार्चला होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने दाखवणार हिरवा झेंडा। राज्यामध्ये 17,000 पदांसाठी होणार पोलीस भरती। ही भरती 10% मराठा आरक्षणासह होणार असल्याची देवेंद्र फडणवीस यांची माहिती। अमरावतीमध्ये समृद्धी महामार्गावरील लोहगाव पुलावर मोठं भगदाड, खड्ड्यांमुळे समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर मोठं प्रश्नचिन्ह। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 12 मार्च पासून महाराष्ट्रामध्ये। 16 मार्चला ठाण्यामध्ये जांभळी नाक्यावर राहुल गांधींची सभा, चैत्यभूमीलाही भेट देणार राहुल गांधी। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा भव्य प्री वेडिंग सोहळा, जामनगरमध्ये 1 ते 3 मार्च दरम्यान भव्य सोहळा। आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रिहानाचा सैराट गाण्यावर सोहळ्यात डान्स। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।